मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री, आपल्या भागाचा लोकप्रतिनिधित्व करत असणारे आदरणीय छगन भुजबळ साहेब, अंबादासजी बनकर, पंकज भुजबळ, समीर भुजबळ, ॲडव्होकेट रवींद्र पगार, वसंतराव पवार, राधाकिशन सोनवणे, मायावती पगारे, सविता पवार, संध्या पगारे, प्रेरणा बलकोडे, राजश्री पैलवान, पंढरीनाथ थोरे, डी.के. नाना जगताप, विष्णुपंत मैसदुणे, अरुण मामा थोरात, विश्वासराव आहेर, भाऊसाहेब भवर, साहेबराव मडवई, मोहन शेलार, हुसेन शेख, दीपक लोणारी, सुवर्णा जगताप, ज्ञानेश्वर शेवाळे, किसनराव धनगे, पांडुरंग शेळके, अतुल घटे, नानासाहेब लहरे, मिंदनाथ पवार, सर्व उपस्थित आजच्या या शिवसृष्टी टप्पा 1च्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व शिवप्रेमी, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, ज्यांनी आत्ता आपल्या सगळ्यांच्या समोर काही कला सादर केली, ते सगळे सहकारी बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीलाच मी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि शिवसृष्टीच्या येवला परिसरातल्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण झालं असं देखील जाहीर करतो. स्वराज्य निर्मितीची प्रेरणा देणाऱ्या स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्य निर्मितीसाठी रक्त सांडणाऱ्या, जीवाची बाजी लावणाऱ्या सह्याद्रीच्या प्रत्येक मावळ्याला देखील कृतज्ञतापूर्वक आज मी वंदन करतो. आज खरं तर राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती, या दोन्ही महामानवांना देखील मी वंदन करतो. मला बरेच दिवस सुरुवातीला सांगितलं, त्याचं भूमिपूजन देखील मला करण्याची संधी मिळाली. फार क्वचित असे प्रसंग येतात की भूमिपूजन पण करता येतं आणि उद्घाटनाची पण संधी मिळते. ते भाग्य येवलेकरांच्यामुळं, आदरणीय भुजबळ साहेबांच्यामुळं, आपल्या सर्वांच्यामुळं मला मिळालं. त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. या येवल्याच्या भूमीला एक शौर्याचा मोठा इतिहास लाभलेला आहे. येवल्याच्या कलात्मक इतिहास आहे. येवल्याची पैठणी तर जगभर, त्या ठिकाणी देशभर प्रसिद्ध आहे. 7 समुद्राच्या पलीकडे देखील ती गेलेली आहे. मागं भुजबळ साहेबांनी इथलं प्रतिनिधित्व सुरू केल्यानंतर अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये येवल्या तालुक्याला, येवल्याच्या माझ्या बांधवांना, शेतकऱ्यांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना एक न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांनी इथं पहिलं प्रतिनिधित्व करत असताना मला आठवतं आहे, मांजरपाडाचं पाणी मी काही झालं तरी येवल्याला घेऊन येणारच, अशा पद्धतीचा विचार त्यांनी मांडलेला होता. अनेक अडचणी आल्या. सुरुवातीला पद्मसिंह पाटील या खात्याचे मंत्री होते. सगळेजण जायचे, पाठपुरावा करायचे, परंतु काही ना काही मुद्दे पुढे यायचे, परंतु चिकाटी काही सोडली गेली नाही. येवलेकरांचा पाठपुरावा आणि भुजबळ साहेबांची चिकाटी, त्याच्यामुळं तिथं धरण पण बांधलं गेलं आणि कॅनॉलचं पाणी आणून त्या पाण्याचं जलपूजन पण झालं. खऱ्या अर्थाने इथला हिरवागार परिसर होण्याच्या करता त्याच्यातनं मदत होणार आहे. मी शिवसृष्टीची वैशिष्ट्य पाहत होतो. मी देखील फार बारकाव्यांनी बघणारा कार्यकर्ता आहे. मी जरी आज तुमच्या सगळ्यांच्यामुळं राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असलो, तरी कोणतंही सरकारी काम असेल किंवा आपल्या संस्थेचं काम असेल किंवा कुठलंही सार्वजनिक काम असेल, तर त्या कामामध्ये फार बारकाईनं लक्ष द्यायचं. बारीक सारीक गोष्टी ग्रामीण भागामध्ये सांगायचं तर दोरी ओळंब्यामध्ये काम झालंय का, अशा पद्धतीचा एक विचार करणारा मी कार्यकर्ता. इथं आमच्या भुजबळ साहेबांच्या संकल्पनेतनं ही शिवसृष्टी प्रकल्प साकार झाला. पहिलं तिथं 4 एकरामध्ये पंचायत समितीची इमारत होती. कशा प्रकारची होती तुम्हाला माहिती आहे, परंतु अनेक प्रशासकीय इमारती, पंचायत समिती असेल, इतर वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती असतील, त्या सगळ्या योग्य जागी माझ्या जनतेला सोयीचं होईल, पार्किंग तिथं असेल, अशा चांगल्या सुविधा देऊन त्यांनी वेगवेगळ्या भागामध्ये केल्या.
मी या कॅलेंडरमध्ये देखील बघत होतो. या कॅलेंडरमध्ये अतिशय बारकाईनं त्या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्या शिवसृष्टीमध्ये युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा 12 फूट उंचाचा ब्रांज धातूचा पूर्णाकृती सिंहासनाधिष्ठ पुतळा हा बसवण्यात आलेला आहे. आपण राज्यात बघतो अश्वारूढ पुतळे असतात. एका ठिकाणी मध्ये मालवणला उभा पुतळा बसवला होता. काय ती अवस्था झाली त्याबद्दल मी पण माफी मागितली आणि त्याची चौकशी करून संबंधितांच्यावर कडक कारवाई अशा पद्धतीनं कुठल्याही महापुरुषाच्या बाबतीमध्ये घडता कामा नये, हीच भूमिका राज्याच्या सर्वांची आहे. पण इथं पुतळा हा अशा पद्धतीनं बसवला आहे की या प्रकल्पाची संपूर्ण रचना ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज दरबाराप्रमाणे त्या ठिकाणी आहे. शिवसृष्टीचं भव्य प्रवेशद्वार हे देखील आकर्षणाचा आणि महत्त्वाचा एक घटक आहे. जांबा दगड तिथं कोकणामध्ये जो असतो तोही काही भागामध्ये लावलेला आहे. काही भागामध्ये आपला जो काळा पाषाण असतो तो त्या ठिकाणी लावलेला आहे. आणि काही भागामध्ये राजस्थानचा पण अतिशय चांगला असा प्रकारचा दगड, हा नॅचरल दगड, त्याला फार महत्त्व असतं, तो त्या ठिकाणी आणलेला आहे. प्रवेशद्वाराचे दरवाजे सागवानी लाकडाचे आहेत. प्रत्येक दरवाजाचं वजन 2-2 टन आहे. आणि शिवसृष्टी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना ह्या साकारण्यात आलेल्या आहे. महाराजांच्या सेनापतींचं भिंतीचित्र आणि शिल्प उभारण्यात आलेली आहे. शिवकालीन शस्त्रास्त्रे आणि पुस्तकाचं प्रदर्शन तिथं भरवलं जाणार आहे. इतिहासाची माहिती ही ऑडिओ व्हिज्युअलच्या द्वारे हॉलची निर्मिती तिथं केली जाणार आहे. शिवसृष्टीच्या मधोमध सुंदर गार्डन आणि नयनरम्य अशा प्रकारची कारंजी आत्ता एक आहे, परंतु अजून त्याच्यात वाढ होणार आहे. बुरुजाचा समावेश असलेली संरक्षण भिंत 4 बुरुज 4 ठिकाणी असं त्याचं एकंदरीत नियोजन आहे. आणि शिवसृष्टीचा संपूर्ण प्रकल्प हे राजस्थानातून घडून आणलेल्या खास दगडात राजस्थानी कारागिरांच्याकडनं साकार करण्यात आलेला आहे. हे सगळं बघितल्यानंतर हा जो पुतळा आहे तो 12 फुटी ब्रांज धातूचा पुतळा आहे. माझ्या माहितीप्रमाणे ह्या पुतळ्याचं वजन 5 टन आहे. आणि पुतळ्याच्या उभारणीसाठी 15 फूट खोलवर कॉन्क्रीटचा चौथरा हा त्या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे. आणि चौथऱ्यावर मी बघत होतो तिथं राजस्थानातून घडून आणलेला नॅचरल स्टोन आणि मार्बलचा वापर केलेला आहे. आणि कुडाळचे सुप्रसिद्ध मूर्तिकार बाळकृष्ण दाजी पांचाळ आणि नंदू पांचाळ यांनी ते सगळं साकारलेलं आहे. त्यांचाही आपण सत्कार केला. मी महाराष्ट्रामध्ये बघतोय, महाराष्ट्रामध्ये महाराजांचे अश्वारूढ पुतळे बरेच आहेत, मोठे आहेत, उंच आहेत. परंतु सिंहासनावर बसलेले पुतळे एक तर रायगडला आहे, दुसरं आम्ही जे विधानसभेचं अधिवेशन भरतं त्या मंत्रालय त्या ठिकाणी विधान भवनामध्ये विधिमंडळाच्या समोर तिथं एक पुतळा आहे. परंतु आम्ही नेहमी सांगतो की तो साईजनं लहान आहे, तो मोठा केला पाहिजे. आजचा हा पुतळा जवळपास 8 फूट रुंद आणि 12 फूट उंच अशा प्रकारचा आहे. माझ्या माहितीप्रमाणे येवलेकरांनो, महाराष्ट्रामध्ये सिंहासनावर बसलेला महाराजांचा सर्वात मोठा भव्य आणि दिव्य पुतळा हा आपल्या येवल्यामध्ये आलेला आहे. आपण फार भाग्यवान आहात. त्याच्यामध्ये मी परवा मुख्यमंत्री मी आणि देवेंद्रजी होतो. अर्धपुतळे देखील अनेक मी पाहिले. परंतु नाशिकच्या मुंबई चौकामध्ये 2 दिवसापूर्वी आम्ही लोकार्पण केलेला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे देखील अर्धाकृती पुतळे पांचाळ बंधूंनी तयार केलेले आहेत. आणि त्यांनी पण त्याची साईज अर्धपुतळ्याची ती पण सगळ्यात मोठी साईज तिथं पाहायला मिळते. मी पांचाळ बंधूंचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून कौतुक करतो की खरोखरीच महाराजांच्या नावाला साजेसा अशा प्रकारचा पुतळा तुम्ही उभा केला, तुम्हाला सलाम. त्याचबरोबर मी आजपर्यंत बघितलं की भुजबळ साहेबांनी समीरनं कुठल्या कामामध्ये लक्ष घातलं तर जीव ओतून त्या ठिकाणी काम केलं जातं.
आज देखील यंदाचं वर्ष आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकाचं 350वं वर्ष साजरं केलं। महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून अतिशय शिवराज्याभिषेक दिन मोठा सोहळा दिमाखात साजरा केला। या वर्षी वर्षापासून प्रत्येक वर्षी शासनाच्या वतीनं रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आम्ही घेतलेला आहे। शिवराज्याभिषेकाच्या ऐतिहासिक घटनेमुळे आपल्या स्वराज्याला पहिला छत्रपती मिळाला। खऱ्या अर्थाने रयतेचं राज्य हे त्या काळामध्ये सुरू झालं। आम्ही देखील कारभार करत असताना आमचा हाच विचार असतो, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी पुढे जायचं। सर्व जाती धर्माच्या लोकांना मगाशी आपण बघितलं जे काही तिथं दाखवण्यात आलं त्याच्यामध्ये महाराजांच्या बरोबर 18 पगड जाती 12 बलुतेदार सर्व जातीचे लोक तिथं सरदार म्हणून काम करत होते। तिथं भेदभाव नव्हता, परंतु कधी कधी समाजामध्ये अलीकडच्या काळात कुठंतरी काहीतरी समाजात तेढ निर्माण करायची, कोणतरी वाचाळवीर असं काहीतरी बोलून जातात, कारण नसताना दुसऱ्या कुठल्या जातीला धर्माला पंथाला कुठंतरी एक मनाला वेदना होतील अशा प्रकारची वक्तव्य करायची। हे कुणीच करू नये, हे काही कुणी शिकवलेलं नाही आहे। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा अधिकार आपल्याला दिलेला आहे। संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला मला आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार दिलेला आहे, परंतु तो अधिकार आपण वापरत असताना दुसऱ्याला कुणाला त्रास होईल, दुसऱ्याच्या भावना दुखवल्या जातील, दुसऱ्याला कुठंतरी एक मनाला वेदना होतील असं वक्तव्य कुणी त्या ठिकाणी करता कामा नये, ह्या मताचा मी स्वतः आहे। एकंदरीत नव्या पिढीला महाराजांचं धैर्य, शौर्य, पराक्रम, आदर्श राज्यकारभाराची माहिती व्हावी, त्यांना आपला इतिहास कळावा, त्यांच्या प्रेरणेतून लोककल्याणकारी राज्याची निर्मिती त्यांनी सहभागी व्हावं यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि नव्या पिढीपर्यंत आपला गौरवशाली इतिहास हा आपण पोचवला पाहिजे। आम्ही अनेक गोष्टी महाराजांचे हे किल्ले हे जतन करण्याच्या करता पुरातत्व विभागाला विश्वासात घेऊन जे जे काही करता येईल ते करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे। छत्रपती शिवरायांच्या मनातील कल्याणकारी राज्याचे आदर्श संकल्पना आपल्याला यशस्वीपणे पुढे न्यायची आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांच्या सक्रिय सहभागाची, सहकार्याची आवश्यकता आहे। छत्रपती शिवरायांच्या कार्याची, प्रेरणेची धगधगती मशाल घराघरात मनामनात आपल्याला अखंड पेटती ठेवायची, त्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे अशा प्रकारची पण आग्रहाची विनंती मी आपल्या सर्वांना करेन। इथं पण कामं करत असताना या येवल्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम जेव्हापासून तुम्ही येवल्याचं प्रतिनिधित्व हे भुजबळ साहेबांच्याकडे दिलं तेव्हापासून भुजबळ साहेबांनी कधी मागं वळून बघितलं नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी यांच्या कार्यातून अवघ्या महाराष्ट्राला स्वाभिमान, अस्मिता, लढाऊ बाणा आणि स्वराज्याची प्रेरणा दिली। महाराज आपले अभिमान आहेत, महाराज आपले स्वाभिमान आहेत। छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची उभारणी करून स्वतःचं त्या काळामध्ये आरमार, जलदुर्ग उभारले। त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत गेली 4 शतकं महाराष्ट्राच्या अनेक पिढ्या विविध क्षेत्रात आपल्या पराक्रमाची पताका सर्व दूरपर्यंत फडकवत आहेत। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातल्या दुर्गम डोंगरी दऱ्याखोऱ्यातल्या कडेकपारीतल्या 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून त्यांच्यात स्वराज्य निर्मितीची चेतना जागून खऱ्या अर्थाने रयतेचं राज्य निर्माण केलं। त्यातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे। स्वाभिमानाने लढायला, स्वाभिमानाने जगायला आणि आत्मविश्वासाने उभं राहायला शिकवणारा रयतेचा राजा हे छत्रपती शिवाजी महाराज होते। हे कधी आपण विसरता कामा नये, हे पण मी आपल्याला सगळ्यांना सांगेन। बरंच काही महाराजांच्याबद्दल बोलण्यासारखं आहे, परंतु मी अधिक वेळ आपला घेत नाही। पण ज्या पद्धतीनं इथलं काम चाललेलं आहे मला राहवत नाही। मी सारखं भुजबळ साहेबांना विचारायचो, मी समीरला विचारायचो, अधिकाऱ्यांना विचारायचो की बाबा हे सगळं जे काम केलं गेलेलं आहे ह्या कामामध्ये पूर्णत्वाला नेण्याच्या करता किती अजून निधी लागणार आहे। मला सांगण्यात आलं
की 10 कोटी निधी लागणार आहे. 10 कोटी निधी लागू किंवा 15 कोटी निधी लागू, आचारसंहिता सुरू व्हायच्या आत राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतो, ते पैसे तुमच्याकडं जमा केले जातील आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे काही महाराजांची येवल्याचा विकासाचा मानबिंदू म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ओळख होणाऱ्या येवल्याच्या शिवसृष्टीला निधी कमी पडलाय म्हणून काम खोळंबलंय, अशा प्रकारची वेळ आम्ही कोणी येऊ देणार नाही हा शब्द देतो. पुन्हा महाराजांना अभिवादन करतो. हे उभारणी करण्याकरता ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. भुजबळ साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. अशाच पद्धतीनं त्यांचे पुढची पण वाटचाल राहील त्याबद्दलचे विनंती तुम्हाला सगळ्यांना करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.